नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. ताईंनो, आज संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे आपला. तर मी आता चालले आहे घाटकोपरला. शॉपिंग करायची होती, शॉपिंग करायला चाललेले आहे. तर नक्की तुमच्यासोबत शेअर कर, जमलं तर शेअर कर, नाही तर मग घरी आल्यावर मी तुम्हाला शूट करून दाखवन. तर आता खूप मला असं वाटतं 3:30 पावणे 4 झालेले आहे. पाऊस पण नाही. म्हणले चला पाऊस नाही तोपर्यंत आपण जाऊन येऊया. जायचं होतं दादरला, पण दादरचं मला एवढं काय. चला तर मग भेटूया नंतर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू राहा. तर ताईंनो घाटकोपरला जाऊन आले आणि काय मला व्हिडिओ शूट करायला जमलाच नाही. कसं असतं ना, कुठं बाहेर गेले लवकर आणि फोन वगैरे बॅगेत ठेवला होता, त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूट करायला जमला नाही. त्यासाठी सॉरी. तर नेक्स्ट टाईम जाईन मी, तर तुम्हाला नक्की व्हिडिओ मी शूट करेन. आणि खूप नंतर गर्दी झाली. पहिले तर ना गर्दी नव्हती आणि नंतर खूप गर्दी झाली, कारण आम्ही लवकर गेलो होतो. नंतर खूप गर्दी झाली, एवढं काही घेतलं नाही मी. जे घ्यायचं होतं तेच भेटले नाही मला ना. मॅक्स घ्यायच्या होत्या चांगल्या क्वालिटीच्या, म्हणजे थोडा फॅन्सी पण चांगल्या क्वालिटीच्या. पण जशा मॅक्सला घ्यायल्यानंतर परत कधी जाईन बघू आता, कधी मुहूर्त लागतो. तर एकदा पाऊस लागला की मग बाहेर जायला भेटणार नाही. आज तर जाऊन आले. तर आता मी जे घेतलं ते पण म्हणजे छोटं मोठं तर मुलांचं घेतलं. काय मुलांना काय टी शर्ट वगैरे किंवा हाफ पॅन्ट वगैरे आणायचे होतं दीदीचं काय, तर ते तर काय दाखवत नाही छोट्या मोठ्या गोष्टी. तर मला काय घेतलं फक्त ते दाखवते. चला तर मग तुम्हाला तर बघू शकताय. सर्वात परत आपला ट्रायपॉट आलेला आहे. तर त्या दिवशी जो ट्रायपॉट आणला होता आपण पहिल्या दिवशी, ज्या दिवशी चॅनल ओपन केलं नवीन त्या दिवशी, तर फायनली तोच ट्रायपॉट भेटलेला आहे बघा. हाच ट्रायपॉट आणला होता. त्याला ॲडजस्टमेंट वगैरे काही नव्हतं. तर त्यांनी सांगितलं असं यांना की आम्ही दुसरं तर नाही आहे, पण ह्याला आम्ही दुसरं ॲडजस्टमेंटचं लावून देतो स्टँड. तर हे बघा, हे होतं फक्त हे होतं हे. मग आता हे दुसरं आहे ना, हे त्यांनी दिले, पण हे जुनं आहे. जुनं म्हणजे जुनं नाही आहे, तर हे गंजलं ठेवून ठेवून. तर तो बोलला की दुसरं मी देतो उद्या. मी तात्पुरतं आता हे घेऊन आले, म्हटलं आता व्हिडिओ वगैरे बनवायला आत्ता घेऊन आले हे वाला. तर उद्या दुसरं तो नवीन आल्यावर देणार आहे. एकच होतं. आणि आपल्याला माईक पण आणायचा आहे, तो माईक पण उद्या भेटेन बोलला. तर आपला ट्रायपॉड फायनली आलेला आहे. आता आपले चांगले ब्लॉग व्हिडिओ बनतील फायनली. तर बघू शकताय, नाही चांगला भेटला भारीतला वगैरे, ठीक आहे, साधा तर साधा. तर हा 400ला होता, त्याने मला 350ला दिला आहे. आणि हे जे ॲडजस्टमेंट्स आहेत त्याचे 50 रुपये वेगळे घेतलेले आहेत. तर ह्याचे दिले नाही अजून, उद्या नवीन तो देईन तेव्हाच याचे देणार. फक्त ट्रायपॉडचे दिलेले आहे 300 रुपये. कारण तो ओळखीचा आहे म्हणून त्यांनी कमी करून दिला आहे. आणि ट्रायपॉड चांगला आहे, मजबूत आहे. फक्त ॲडजस्टमेंटचाच प्रॉब्लेम होता. पण आता बघा त्याने ॲडजस्टमेंट हे लावून दिलेलं आहे, मला हे करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. आता मग मी घेऊन आले तोच, नंतर बघू म्हणले. आणि चला तर मग आता फायनल ट्रायपॉड आलेला आहे. तर टेन्शन नसणार कसलं. आणि हे खाऊ बघा मुलांना आणलं. तर हे ना, हा चिवडा तर सर्वांना माहीत असेल, गोड चिवडा आहे, मस्तच आहे. तर जास्त काही घेतलं नाही मी. तर हा थोडा चिवडा घेतला आहे. आणि हे थेपले, मेथी थेपले मला खूप आवडतात. मी घाटकोपरला गेले का. आणि मिरचीचं लोणचं. तर मी हे थेपले घेऊन येते 60 रुपयाच्या ह्याच्यामध्ये 8 येतात. खूप छान आणि टेस्टी लागतात. तर मला घरी पण त्यात बनवतात, घरी पण भरपूर वेळेस बनवले. तर चायसंग खूप छान लागतात हे. आणि हे बघा, हे चकलीचं टेस्ट आहे, खूप छान आहे हे. त्या दिवशी ना मम्मीने आणलं होतं, तर मला खूप आवडलं. मग मी आता थोडंसंच घेतलं, कारण दीदीला म्हणले तू हे खाऊन बघ, आवडलं तर तुला तू हॉस्टेलला घेऊन देते, मग तू घेऊन जा. त्यासाठी मी घेतले. तरी पण हे 50 रुपयाचं आहे एवढं. तरी 50 रुपयाचं हे महाग आहे. 130 रुपये काहीतरी बोलला तो, अर्धा किलो की काय एवढं लक्षात नाही, पण 50 रुपयाचं एवढंसं आहे. वजन वगैरे याच्यावरती काय लिहिलेलं नाही आहे, काय माहीत, त्याच्या वजन वगैरे लिहिलेलं नाही आहे. आणि एक ड्रेस घेतला ताईनं, मॅक्सी नाही भेटली, तर म्हणले चला एक ड्रेस तरी घेऊया. तो ड्रेस दाखवते. तरी बघू शकताय, हा ड्रेस घेतलेला आहे. मस्त असा ड्रेस आहे, साधा सिम्पल. तर माझं असं म्हणणं होतं की रोज आपण ना ब्लॉगिंग करता वेळेस किंवा व्हिडिओ शूट करता वेळेस आपण मॅक्सी घालतो. तर नेहमी मॅक्सी बरोबर नाही वाटत, कधीतरी ड्रेस पण असावा. तर ड्रेस आहेत, पण हा म्हणले एक घेतला नवीन. मॅक्सीच्या बदली मॅक्सी नाही भेटली, तर मला असं ड्रेसच घ्यावा थोडासा लूज वगैरे. आणि हे बघू शकतो, तुम्हाला दाखवते मी खोलून. तर पॅन्ट पण आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये पॅन्ट पण आहे. ते बघू शकता, असं कुर्ती आहे आणि पॅन्ट पण आहे. लूज पॅन्ट आहे, स्लॅगीस वगैरे नाही आहे. तर मस्त असा ड्रेस आहे. 2 बघत होते. पहिलं म्हणले बघू बरोबर व्यवस्थित बसतो की नाही, फिटिंग वगैरे व्यवस्थित येते की नाही, मग दुसरा घ्यावा.
तर हा एक घेतला, 2 घेत होते पण आहे ना मला पसंतच येत नव्हते, कारण मला घ्यायची होती मॅक्सी, त्याच्यामुळे मला ते ड्रेस पसंत येत नव्हते. मग हा ड्रेस घेतलेला आहे मी फायनली. आणि शूट वगैरे करताच हा ड्रेस पण घालन म्हणून घेतला. नवीन म्हणले काहीतरी आहेत, भरपूर ड्रेस आहेत, पण ते आता कसं मला नवीन घ्यायचं होतं, मॅक्सीच्या बदली ड्रेसच घेतला. आणि मम्मी पण बोलली की मॅक्सी वगैरे घेण्याच्या ऐवजी ड्रेस घे चांगले, म्हणजे कसं डेली यूजला पण घालता येईल, मॅक्सी वगैरे बरोबर वाटतं त्याच्यामुळं ना. पण काय होतं माहिती आहे, एकदा सवय झाली त्या मॅक्सीची, त्याच्यामुळं ना ड्रेस म्हणा साडी म्हणा खूप कंटाळा येऊन जातो. मॅक्सीमध्ये बरं पडतं प्रत्येक कामं करायला पण, त्याच्यामुळं मी मॅक्सीच घालते. पण बघू आता प्रयत्न तर करेन नक्की ड्रेस वगैरे घालायचा, भरपूर प्रयत्न केले तरी तो ड्रेस सोडून, मॅक्सी सोडून परत ड्रेसवरच आपण येतो. तर कसं वाटलं हा माझा ड्रेस ते पण मला सांगा. छान वाटलं, डार्क मरून कलर आहे बघा हा, आणि हा क्रीम कलर आहे मस्त असा. तर हा 600 रुपयाला ड्रेस घेतलेला आहे दुकानातून, बघा या दुकानातून घेतलेला आहे. तर ह्या दुकानातूनच ड्रेस घेतलेला आहे. तर बिल वगैरे पण आहे, तर तुम्हाला बिल दाखवते. तर हे बघू शकता, हा बिल 600 रुपये लिहिलेलं आहे इथं, ते बिल आहे इथं. आणि इथं दुकानाचं नाव आहे, तर बघू शकता इथं दुकानाचं नाव आहे. तर काय प्रॉब्लेम झाला ते म्हणले कमी जास्त म्हणजे झाला तर तुम्ही बदलू शकता, फक्त पैसे नाही भेटणार असं सांगतात. तर ठीक आहे, घेतला. आणि ताईंनो आता व्हिडिओ आपला असा साधा सिंपल असा व्हिडिओ असणार आहे. आज काय एवढं शूट करायला भेटलं नाही, कारण खूप थकून आले. तर चाय वगैरे पण दिदीनीच बनवला, दिदीला बोलले चाय बनवून द्या, स्वयंपाक वगैरे सर्व बनवायचं आहे. तर स्वयंपाक वगैरे आता बनवते. अजून ते काय आले नाही, ते येऊन गेले, म्हणजे ते आले घरातच होते मी आले तेव्हा. तर इथं दरवाजा बंद केलेला आहे. थैल्या वैल्या बघा कशा पडलेल्या आहेत, कारण की सगळं आता शॉपिंग केलेलं काढलं तसं पसरा पडलेला आहे. तर दिदीने सर्व आवरलेलं आहे, उचललेलं आहे. तर सर्व साफ झालेलं आहे, तरी पण छोट्या मोठ्या थैल्या त्या ट्रायपॉडच्या वगैरे सर्व पडलेल्या आहेत. आता साफ करायचं आहे. तुम्ही म्हणतात काही थैल्या वगैरे पडल्यात, तर म्हणून सांगते. दरवाजा बंद केला, कारण AC लावली, आणि पंख्याखाली पंखा चालू असल्या आवाज येणार नाही. आणि मी आत्ताच आले जस्ट, फक्त फ्रेश झाले आणि काय जे आणलं होतं ते खाल्लं. तर ढोकळा आणलं होतं, तुम्हाला माहीतच आहे की ढोकळा वगैरे ना. फिरून आणि उन्हामध्ये लवकर गेलो, तर ऊन पण होतं, गेलो तेव्हा आम्ही एवढं काय ऊन निघलं नव्हतं, कारण आम्ही 3:30 पावणे 4लाच गेलो होतो. तर ऊन पण लागत होतं, गरम होत होतं. मग ज्यूसच 2-3च पिलो ना ते ज्यूस, 3-4 वेळेस आम्ही ज्यूसच पिलो. नंतर मग काय खाल्लं ना नाहीतर पिलो आम्ही. आज व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, आईवडिलांना सांभाळा किंवा आईवडिलांची सेवा करा. तर तुम्हाला माझा विषय कसा वाटला, आवडला का विषय? तो विषय आवडायची मी त्या व्हिडिओसाठी, विषय आवडला का मी बोलण्यापेक्षा तुम्हाला तो विषय कसा वाटला, मी जो विषय काढला तो, तर नक्की त्या विषयावरती आपण चर्चा करूया परत एकदा. तर तुम्ही मला त्या विषयाबद्दल कमेंटमध्ये सांगा, किती जणांना माझा विषय पटला, आणि किती जणांना आईवडिलांना सांभाळायचं आहे, आणि किती जणांना आईवडिलांना नाही सांभाळायचं आहे, आणि किती आईवडिलांना आपल्या मुलांजवळ जाऊन राहायचं आहे किंवा त्यांच्याजवळच राहायचं आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की देता येईल. चला तर इथं आता मी आपल्या व्हिडिओला एंड करत आहे. मला पण स्वयंपाक करायचा आहे ताईंनो. एवढा वेळ दिला माझा व्हिडिओ बघण्यासाठी, त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे मी तुमचे, धन्यवाद. आणि जर व्हिडिओ चॅनलला आपल्या नवीन असाल किंवा मला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या मराठी ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि जुन्या चॅनलवरती पण आपल्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तिकडचे व्हिडिओ पण तुम्हाला रेसिपी ब्लॉग वगैरे येऊन जातील. आता आपल्या रुटीनमध्ये आपण लवकरच येऊ, कारण आपला ट्रायपॉड आलेला आहे. मेन आपला जो पार्ट आहे, जो आपल्या व्हिडिओ बनवण्याचा किंवा येण्याचा, तो ट्रायपॉडच मेन आता आलेला आहे. तर आता आपले व्हिडिओ स्टार्ट होतील, पण मला ते थोडंसं हे करावं लागेल, काय कसं ते बघावं लागेल. नक्कीच आपले लवकर व्हिडिओ स्टार्ट होतील. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.